नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासक आल्यापासून जवळपास सर्वच विभागात करोडो रुपये ज्या कामांची गरज नाहीये त्या कामांवर खर्च होताना दिसतंय. ज्या कामं केली पाहिजे त्या कामावर 300 आणि 400 पटीने जास्त दराने निविदा मागून ही कामं केली जात आहेत. 2024 मध्ये गार्डन डिपार्टमेंट कडून जी खेळणी घेण्यात आली गार्डनसाठी आणि ज्या ओपन जिमचं साहित्य घेण्यात आलं त्याच्या निविदा मनसे म्हणून आम्ही मागवल्या. ज्या खेळणी आणि ओपन जिम साहित्याच्या दुरुस्तीच्या निविदा आम्ही मागवल्या. जी झाडं लावण्यात आली त्याच्या निविदा आम्ही मागवल्या. आणि सर्वसमावेशक कामाचं जे टेंडर 130 कोटी रुपयाचं देण्यात आलं होतं, ज्याचा दर ठरला होता फक्त 27 रुपये, म्हणजे 112 कोटीचं टेंडर व्हायला पाहिजे होतं, ते 20 ते 18 कोटीने जास्त देण्यात आलं. या सर्व खेळणी जे नवीन घेण्यात आली त्याच स्काय एंटरप्राइजेस ज्याला महापालिकेने निविदा दिल्या त्याच्याकडून सुद्धा आम्ही दर घेतले. प्रत्येक दरामध्ये एअर वॉकर असेल 65,000 रुपये जास्त दिलेत, हिप ट्विस्टर असेल 34,000 रुपये जास्त दिलेत, एबीएस बोर्ड असेल 53,000 रुपये जास्त दिलेत आणि शोल्डर एक्सरसाइजला तब्बल 1,00,000 रुपये जास्त देण्यात आले. अशा पद्धतीने मार्केट भाव जो आहे त्या मार्केट भावपेक्षा जास्त दराने 300 ते 400 पटीने ह्या निविदा दिल्यात. साहित्यामध्ये सुद्धा बेंचेस पेंटिंगला 13-13, 14-14 हजार खर्च केलेत. जे एअर वॉकर 24,000ला मिळतंय त्याच्या नुसतं एका बेरिंगचा खर्च 12,000 रुपये दुरुस्तीचा लावलाय. जे हिप ट्विस्टर 24,800ला मिळतंय त्याच्या बेरिंगचा खर्च 13,931. झाडं लावण्याचा तर प्रताप अगदी मोरबे धरणामध्ये जाऊन झाडं लावलीत 65 लाख रुपये. मोरबे धरणाच्या कोयना वसाहतीत झाडं लावलीत 66 लाख रुपये. 4.5 कोटीची झाडं कुठे आहेत? ती नवी मुंबईत का लावण्यात आलेली नाही? नवी मुंबईतल्या वेगवेगळ्या नोडमध्ये का लावण्यात आले नाही? अशा पद्धतीचा आमचा प्रश्न आहे. हा 100 ते 150 कोटीच्या घोटाळ्याची आयुक्तांकडून आणि आता अधिवेशन चालू आहे